शिक्षण मंत्री होश में आओ, होश में आओ, होश में आओ, शिक्षण मंत्री होश में आओ, होश में आओ, होश में आओ. खाली मुंडीवर पाय, या शिक्षणाधिकाऱ्याचं करायचं काय? मुंडीवर पाय. शिक्षण मंत्री होश में आओ, होश में आओ, होश. झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, आरटी अंतर्गत घोटाळा कारवाई झालीच पाहिजे. झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. जहार जनशक्ती पक्षाचा आपला आरटी अंतर्गत घोटाळा कारवाई झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, अंतर्गत घोटाळा कारवाई झालीच पाहिजे. झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. शिक्षण मंत्र्याचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय, या शिक्षण मंत्र्याचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय. 25% आरटी घोटाळा कारवाई झालीच पाहिजे. झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. जहार जनशक्ती पक्षाचा आपला व्हिडिओ साहेब ऐका, अजून एक 8 दिवस तुम्हाला सांगतो. 8 दिवसानंतर आम्ही विचारतो. 8 दिवसानंतर ऑनलाईन करायचं न करायचं त्याच्या बाबतीत ती चौकशी त्यासाठी तर नेमली ना, त्यासाठी तर वेळ दिला. त्या अधिकाऱ्याने सगळे एवढे केले ना. सगळ्याच शाळा फी ऑनलाईन पाहिजे हो. सगळ्याच शाळेची फी 5 ऑनलाईन वर्षात एक पण नोंदी नाही. एक विद्यार्थी भरत नाही ना. असं होत नाही, एक पण नोंदी नाही, सगळीकडे नोंदी आहेत. 100% नसतंय. बरं ठीक आहे बरं, ठीक आहे. साहेब आपलेच आहे. ऐका की सर. शाळा चालवणं बरोबर आहे. हो साहेब ऐका सर, ऐका आता जाऊ दे त्यांचं सोडा. मी काय सांगतो, 8 दिवस तुम्ही घ्या. 8 दिवसानंतर आम्ही परत येतो. 8 म्हणजे 8 नाही, 10 दिवस 10 दिवस 2-4 दिवस इकडे तिकडे होती. 2 आठवडे घ्या. 2 आठवडे म्हणतात. 2 आठवडे त्यावेळेस साहेब आम्ही तुम्हाला कुणालाही सांगणार नाही, पोलीस प्रशासनाला. आम्ही डायरेक्ट येणार. बरं ठीक आहे. 4-5 वेळा भेटले. वेळोवेळी शिक्षणाधिकारी काय उत्तर देते? सीओ साहेबांकडे. सीओ साहेब म्हणते शिक्षणाधिकारी चौकशी. आणि हे पैसे आमचे तुमचे नाहीत साहेब, शासनाचे पैसे. शासनाचे पैसे गिळंकृत करतात, सामान्य विद्यार्थ्यांची लूट. 25% आरटी अंतर्गत जे शाळा येतील, सोलापूर शहर असेल, जिल्हा असेल किंवा महाराष्ट्र राज्यात, 25% म्हणजे त्या विद्यार्थ्यांना फी सुद्धा घेत नाहीत किंवा त्यांच्या शाळेचा खर्च, जे काही वह्या पुस्तक असेल ते खर्च शासन जमा करतं. पण असे अनेक बहादर शाळा प्रशासन आणि शिक्षणाधिकारी हे दोघं संगनमताने 17,000 17,500 जे काही शासनाचे मानधन मिळतं ते सुद्धा गडप करतात. आणि विद्यार्थ्यांच्या म्हणजे जे काही पालक असतील शाळांचे, त्यांच्याकडून पण मिळालेली जी काही फी आहे ती सुद्धा गडप करण्याचा प्रयत्न या शाळा प्रशासन, जिल्हा परिषदचे शिक्षणाधिकारी आणि सगळं हे काही मोठं रॅकेट जे आहे ते शाळा प्रशासन आणि शिक्षण अधिकाऱ्यांपर्यंत, शिक्षण मंत्र्यापर्यंत आहे. हे करोडो रुपयांचा मोठा घोटाळा आहे. त्यासाठी वेळोवेळी पत्र देऊन सुद्धा यांना मी रिमाइंडर केला असताना मी सीओ साहेबांना भेटलो, शिक्षण अधिकाऱ्यांना सुद्धा भेटलो, कुठल्याही पद्धतीची कारवाई करायला तयार नाहीत. त्यामुळं आज विद्यार्थ्यांच्या वेशात जे काही खाकी पॅन्ट असेल आणि व्हाईट शर्ट असेल, विद्यार्थ्यांचा वेश करून प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेकडून हे मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार येत आहे. 25% ज्या शाळे म्हणजे 25% कारवाई होत नाही या शाळांवर, 25% जे काही आरटी अंतर्गत जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन असंच चालू राहणार. हे आंदोलन जे आहे आज विद्यार्थ्याच्या वेशात केलेलं आहे. भविष्यात कॉलेजचे स्टुडंट अंकुश स्टाईल जे माहिती आहे ते सनी देओलचा पिक्चर आहे बघा, त्या टाईप मग सीओ कार्यालयावर आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. कारवाई म्हणजे काय पाहिजे? कारवाई 25% जे काही शासनाकडनं जे काही 17,000-17,500 जे येतात ते हे शाळा प्रशासनवाले काय करतात? गिळंकृत करतात. त्याच्यानंतर शाळेकडनं UDIS असेल किंवा विद्यार्थ्यांचे जे काही हे ऑनलाईन आहेत सगळे, आणि ह्यांनी आज तागायत आम्ही 4 मुद्द्यांवर चौकशी करा म्हणलं, आज तागायत एक सुद्धा फी ह्यांनी ऑनलाईन घेतलेली नाही. मग ऑनलाईन जर फी नसेल, सगळं मोदी साहेब काय म्हणतात माहिती का, सध्या सगळा ऑनलाईनचा जमाना आहे, पण ऑनलाईन फी घेत नाहीत. याचा अर्थ काय समजायचा? याचा अर्थ ह्याच्यामध्ये महाभ्रष्टाचार झालेला आहे. शासनाचे पैसे खातात. या शाळांवर कारवाई करा, 420 अंतर्गत गुन्हा दाखल करा आणि विद्यार्थ्यांकडून जे काही पैसे घेतलेले आहेत त्या पैशाचा हिशोब द्या.